हॅलो नमस्ते फ्रेंड्स, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं प्रिन्स कट ब्लाउज कटिंग आणि स्लीव्स वरती डिझाइन पण बघितली होती शॉर्ट स्लीव्स वरती, आणि त्याच्यानंतर एक आरी वर्कचं पण ब्लाउज आपण बघितलं होतं। तर आज आपण बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाउज स्टिचिंग, जे की त्या अगोदरच जे आपण ब्लाउजची कटिंग बघितली त्याच ब्लाउजची आपण आज स्टिचिंग करणार आहे प्रिन्स कटची। तर हेच ते ब्लाउज आहे, त्याच्यावरती आपण प्रिन्स कट कटिंग केलेली आहे, त्याला आपण आता टिच करून घेणार आहे। अस्तर आणि पीस दोन्ही कटिंग करून आपण याच्यावरती एका रित्ते असे व्यवस्थित ठेवून घेतले आणि याच्यावरती आपण शिलाई टाकून घेणार आहोत। आणि या अगोदरच्या आपण जे डिझाइनर बाई बनवली होती स्लीव्स ती आहे, तर आपण याच्यावर आता मस्त शिलाई वगैरे टाकून घेणार आहोत। अगोदर नॉर्मल शिलाई टाकायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे, तर आपण अगोदर शिलाई टाकून घेणार आहोत। तर आपण याला शिलाई मारून घेतली आहे पूर्ण चारी साईडने, आणि अस्तरचा कपडा जो पूर्ण मापामध्येच कट करून देतो आपण, आणि जो पीस असतो त्याचा कपडा थोडा एक्स्ट्रा कट करून घेतो। तर एक्स्ट्रा कपडा आपल्याला पूर्ण असं साईडने कट करून घ्यायचा आहे। याला थोडंसं याच्यात सोडायचं शिलाईच्या नंतर आणि कट करून घ्यायचे आपल्याला तसं अस्तरच्या सेटमध्ये। तर अशा पद्धतीने आपण याला पूर्ण साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलाय, आणि आता अशाच पद्धतीने आपण हे पूर्ण असंच याला पूर्ण याला अशी शिलाई वगैरे टाकून घेणार आहे ना, असंच एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत। हे दोन पार्ट आहे, एक हा आणि एक हा। तर एक आपण शिलाई मारून आणि एक्स्ट्रा कपडा कट केलाय, त्याच पद्धतीने हा पण करणार आहे आपण। तर अगोदर आपण कटोरीची शिलाई मारून त्याची एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला, आणि आहे फंट। तर क्रॉस पट्टीचे पण राहते, पण मी क्रॉस पट्टीचे नाही शेवट डायरेक्ट कटोरी आणि फंट हाईट वाढून घेते त्याचीच। तर आता फंटला आपण शिलाई मारून आणि त्याचं एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला। तर आपण याला पण मस्त शिलाई वगैरे टाकून घेतली फंटला, आणि त्याला पण कटिंग करून घेतला एक्स्ट्रा कपडा। तर बघा अशा पद्धतीने, तर याची पण आपण कटिंग वगैरे करून घेतली, आणि आता राहिलंय शिलाई करायचं ते म्हणजे पाठीमागची साईड, बॅक साईड। तर याचा गळा वगैरे आपण सगळं कटिंग केले, तर याला पण आपण शिलाई वगैरे टाकून घेणार आहे आणि एक्स्ट्रा कपडा याचाही कट करून घेणार आहे सीधी साईडची। तर पिसाचा जो आहे कपडा त्याच्यावरती अस्तर सीध्या साईडने म्हणजे वरतून आणि वरच्या साईडने, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपण अशी शिलाई करायची आहे, म्हणजे गळा त्याला आपण मस्त इथं जोडून घेतलंय, आणि त्यानंतर आपण याला इथं असं बॉलपिनने दोन्ही अस्तर आणि पिसाचा कपडा दोन्हीला बॉलपिन इथं हे करून घेणार, अटॅच करून घेणार आहे 2-3 ठिकाणी, म्हणजे गळ्याचा शेप व्यवस्थित येतो। शिलाई मारायला पण आपल्याला सोपं जाईल, त्यामुळे अशा बॉलपिन आपण लावून घेणार आहे। बॉलपिन नसतील तर नॉर्मल टाच पिननं पण होतं, पण माझ्याकडे आहे तर मी लावते। तर बघा इकडच्या साईडने लावायचं झालंय, तर इकडच्या साईडने पण बिलकुल असंच लावून घ्यायचंय। शोल्डरवरती अशा पद्धतीने बॉलपिन अटॅच करून घ्यायच्या। तर आपण याला बॉलपिन अटॅच करून घेतले, आणि आता याच्यावरती आपण अशी शिलाई टाकून घेणार आहोत। थोडंसं अंतर सोडून शिलाई टाकायची आहे, कारण याला डबल शिलाई पडत नाही, नंतर वरतून शिलाई पडते याला डबल शिलाई जी राहते। जास्त पण अंतर नाही सोडायचं टाकून घेतली इथं पण, आणि इकडं खालच्या साईडला पण शिलाई टाकून घेतली, आणि आता आपण या बॉलपिन याच्या काढून घेणार आहेत। अशा बॉलपिन काढून घेतल्यानंतर हा आतमधला जो गळ्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने। थोडंसं अंतर सोडून कट करायचं आहे, कारण नंतर पिसाचे धागे निघतात, तर मग ते गळ्यातून ते निघून जाते, धागेवरती निघतात बोट मारल्यानंतर। तर याला कट करून घेतल्यानंतर याला असे मध्ये मध्ये थोडेसे चप मारायचे शिलाईपर्यंत, म्हणजे गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते। शिलाईपर्यंतच मारायचे, थोडंसं अंतर सोडून क्रॉसमध्ये मारायचे। पूर्ण याला मारून घ्यायचे आपल्याला असेच। आता हे मारून झाल्यानंतर आपल्याला इथून हा जो खाली पेच असतो शिलाई मारल्यानंतर, त्यातून असं उलट फोल्ड करून घ्यायचं याला आतमध्ये, म्हणजे जी शिलाई आपण मारली ती आतमध्ये जाते,
आणि आपलं जे फिनिशिंगचं आहे ते वरच्या साईडने येतं. थोडासा कपडा जाड आहे त्याच्यामुळे निघत नाही. जास्त ओढायचं नाही, नाही तर शिलाईच निघून येईल. तर बघा अशा पद्धतीने आपण याला शिलाई आतमध्ये गेली याची. आणि याला आता आपण असं व्यवस्थित करून याच्यावरती पण आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची. इथं पण एक आणि इथं एक. तर याला आपण असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये याला एक शिलाई टाकून घेणार आहोत. इथं अस्तरचा कपडा आतमध्ये गेला पाहिजे, बाहेर नाही आला पाहिजे. अस्तरचा कपडा जास्त बाहेरच येतो तर त्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि शिलाई मारताना थोडीशी कडेला मारायची, जास्त कडेला पण नाही, थोडंसं अंतर सोडून, जशी की मी मारली अशा. तर आपण इकडं गळ्याला शिलाई टाकून घेतली. सिंगल डबल पण टाकू शकतो आपण. तर ती शिलाई टाकायची झाली. त्यानंतर कमरेची साईडची इकडची खालची शिलाई आपण टाकून घेणार आहोत. तर आपण आतमध्ये टाकायचे, आतमध्ये फोल्ड करायचं असतं. तर इथं आपण सिंगल शिलाई टाकून घेतली दोन्हीला पण. आणि त्यानंतर असं इकडच्या साईडने आपण हे करून हे जे साईडचं एक्स्ट्रा आहे त्याला पण शिलाई टाकून घेणार आहोत. साईडच्या याला सिंगल शिलाई. कपडा अगोदर त्याच्यावर शिलाई टाकायची आपल्याला. तर आपण याला आपण शिलाई टाकून घेतली साईडनी. आणि आता एक्स्ट्रा कपडा आपण याचा कट करून घेऊ अगोदर. आपण याचा कपडा आता कट करून घेतला आहे पूर्ण एक्स्ट्रा कपडा. आणि याला आपण जी सिंगल शिलाई मारली होती, टाकलेली होती अगोदर ही, तर इथं पण आणखी एक शिलाई टाकून घेणार. आणि इथं पण गळ्याला पण आणखीन एक शिलाई टाकून घेणार, डबल शिलाई. त्यामुळे थोडीशी फिनिशिंग भारी वाटते. आपण याला इथं डबल शिलाई टाकून घेतलेली आहे, गळ्याला पण आणि इकडं खाली शोल्डर याला फिटिंगला पण. तर इथं अगोदर याचा अस्तर आणि कपडा जॉईंट करून झालंय पूर्ण. अशा पद्धतीने जॉईंट करायचं तर झालंय. आणि त्यानंतर आपण आता याचं पूर्ण फिटिंग वगैरे पण करून घेणार याला जॉईंट करून. हे कसं जॉईंट करायचं ते बघू आपण आता. तर एवढं आपलं पूर्ण झाल्यानंतर इथं आपल्याला कन्फ्युजनमध्ये पडतो आपण की हा पार्ट कुठला आहे म्हणून. काही वेळेस म्हणजे चुकी पण होते, गलती होते. माझ्याकडनं पण भरपूर वेळ झाली होती अगोदर. तर आपण आता जसं हे जॉईंट केले त्याच्यानंतर हे आहे फ्रंट आणि हे आहे कटोऱ्याची. तर हे इकडच्या साईडचं आहे आणि हे इकडच्या साईडचं. तर बघा बरोबरच आलंय. नाहीतर काही वेळेस असं होतं की दोन्ही एका साईडचेच होऊन जाते, पण असं काही झालेलं नाही आपलं, बघू शकता तुम्ही. तर आता आपण याला जॉईंट करून घेऊया. तर याची फिनिशिंगची साईड जी इकडं आहे ही आहे आणि गळा इथं आहे समोर. तिकडच्या साईडने आपल्याला याला जॉईंट करायचं आहे. तर आपण याला आता इथं शिलाई टाकून जॉईंट करून घेऊ. अगोदर सिंगल शिलाई टाकू, दोन्ही सारखी करून मग डबल शिलाई टाकून घेऊ. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण याला इथं शिलाई टाकून घेतली आहे. तर बघा अशा पद्धतीने. तर याच पद्धतीने याला पण सिंगल शिलाई टाकून घेऊ. आणि मग नंतर दोन्ही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सारखे आले की मग डबल शिलाई टाकून घेऊ आपण. तर आपण या दोन्हींना पण शिलाई टाकून घेतली आहे, सिंगल शिलाई. तर बघा दोन्ही सारखेच आले, सारखेच दिसत आहे. तर आपण याला आता डबल शिलाई टाकून घेऊ दोन्हींना पण. याला शिलाई टाकून घेतली दोन्हींना पण. आणि याला आपण आता हुकांची पट्टी आणि हुक अटॅच करायची पट्टी, दोन्ही पट्ट्या याला आपण जॉईंट करून घेऊ इथं. आणि त्याच्यावर तर डाव्या साईडला आपण हुकची पट्टी बनवतोय आणि उजव्या साईडला हुक अडकवायची पट्टी. तरी लक्षात ठेवायचं, कारण याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातो आपण. तरी पट्टी आपण इथं जॉईंट करून घेऊ. आपण याला शिलाई टाकून घेतली अशा इकडच्या साईडने. आणि आता याला आता आतमध्ये असं फोल्ड करून देऊ आणि त्याच्यावरती पुन्हा एक शिलाई टाकून घेऊ. तर हा कपडा आतमध्ये जातो, तर याला असं थोडंसं व्यवस्थित करूनच शिलाई टाकायची, नाहीतर आत बाहेर होऊन जाईल. पंची पट्टी तयार झाली. त्याची पट्टी आपली जॉईंट करून झाली. आता आपण इकडं हुक अडकवायची पट्टी इथे या साईडला जॉईंट करून घेऊ.
याला सरळ शिलाई मारून घ्यायची. अस्तरचा कपडा लावायचा. अशी शिलाई टाकून घेतली. त्यानंतर आता इथे ताप टीप टाकून घ्यायची आपल्याला. तरी पट्टी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची, छोटी मोठी आपल्या हिशोबाने व्यवस्थित फोल्ड करून, आणि त्याच्यावरती शिलाई टाकायची आपल्याला. जशी मी करते अशा पद्धतीने फोल्ड करायची अशी. आणि इकडच्या साईडला एक आपण शिलाई टाकून घेऊ आता साईडला. तरी इथं आपण हुक अडकवायच्या पट्टीला तर इकडच्या साईडला शिलाई टाकून घेतली. आणि हुक अडकवण्यासाठी इथं आपल्याला असे एक चॉकने एक करून घ्यावं लागेल मार्क, आणि त्याच्यावरती मग शिलाई टाकायची आपल्याला. दोन पट्ट्या आपण कट करून घेतल्या गोट मारण्यासाठी समोरच्या गळ्याला. तर याला आपण आता गोट टाकून घेऊ समोरच्या गळ्याला. याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला. आणि गळ्याला आपण आता गोट मारणार तर याच्यावरती शिलाई टाकून घेऊ आपण अगोदर थोडंसं अंतर सोडून. जास्त ताट ओढायचं नाही आपण. गळ्याचा थोडं लूजच ठेवायचे. तर याला आपण एक सिंगल शिलाई टाकून घेतली. आणि आता याला असं फोल्ड करून घेऊ आपण. म्हणजे थोडासा जाड असा गोट तयार होईल याचा अशा पद्धतीने. आतमध्ये एक्स्ट्रा कपडा सुटलेला आहे तो आतमध्ये याच्यामध्ये दाबून टाकायचा आपल्याला. पण याला गोट मारून घेतलाय. आणि याच पद्धतीने यालाही पण असंच गोट मारून घेणार आहे आपण. तर आपण या दोन्हींना पण गोट मारून घेतले. आणि आता त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडने हे जे आहे ओपन याला पट्टीने आपण याला फोल्ड करून घेणार आहे. पट्टीचं एक असं एक आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे म्हणजे ही शिलाई आतमध्ये दबून जाईल. दोन्हींना पण सेम करणार आहे. तर अगोदर सारखं एक आपण हे बघू आणि लगेच पट्टी जॉईंट करून घेऊ त्याला. तर ही पट्टी मी वरच्या साईडने ठेवली टाकून घेऊ. एक सरळ शिलाई टाकून घेतली आणि आपण आता असं आतमध्ये फोल्ड करून घेऊ अशा पद्धतीने. याच्यावर आता शिलाई टाकून घेऊ आपण दाबटीप म्हणून. तर दाबटीप आतमधून टाकता पण आपण हे वरतून टाकून म्हणजे ते अस्ताचा कपडा वरतून येणार नाही त्यामुळे वरतून टाकायचं. तर हा आतमध्ये कपडा एक्स्ट्रा आपण घेतलेला तर त्याला पण असं आतमध्ये फोल्ड करून द्यायचं आपल्याला अशा पद्धतीने. मला असं फोल्ड करायचं अगोदर आणि याच्यावरती एक आता शिलाई टाकून. अशा पद्धतीने आतमधून याला फोल्ड केलंय आणि शिलाई बघा अशी दिसते, थोडीशी दिसतेच पण वरतून शिलाई टाकावंच लागते. तर सेम असंच यालाही करून घेणार आहे आपण. पट्टी जॉईंट करून घेणार आहे. तर आपण दोन्ही साईडला पण हे पट्ट्या जॉईंट करून घेतल्या. पट्ट्या जॉईंट करून झाल्या. त्यानंतर इथं मी याच्यावरती हुक अडकवायचं जी पट्टी बनवली होती त्याच्यावरती मी चॉकने दीड इंच अशा अंतरावर चॉक मारून घेतला. त्याच्यावरती आपण आता शिलाई टाकून घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने आपण काचेची पट्टी म्हणते याला, कोणी हुक अडकवायची पट्टी म्हणते. तर ही पट्टी आपण तयार करून घेतली याच्यावरती आणि इकडच्या साईडला हुक राहते अशा पद्धतीने. तरी आपलं कंप्लीट झाले आणि पाठीमागचं पण आपलं झालंय अगोदरच. याला टक्स टाकायचे बस आणि शोल्डर जॉईंट करून घेऊ आपण. याला टक्स टाकून घेऊ अगोदर. तर याला आपण टक्स टाकून घेतले. 4-4 इंचावरचे टक्स टाकून घ्यायचे याला 4-4.5 आपल्या हिशोबाने. त्यानंतर आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊ. पाठीमागचा भाग आणि समोरचा. तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं इथं आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. त्याने आपण दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेतले. शोल्डर जॉईंट झाले आता. आणि आता आपण याला स्लीव्स हे करून घेऊ इथे आर्महोलच्या साईडला. तर आपण स्लीव्सला बनवितानाच एक खोल भाग बनवतो आणि एक पाठीमागचा भाग राहतो. तर हा खोल भाग आहे तर हा समोर आला पाहिजे. तर इथे एक मग सेंटरला मी टक्स मारून घेतलाय. त्या टक्सवर दोन्ही शोल्डर आणि स्लीवचा टक्स दोन्ही जॉईंट करून घ्यायची. आणि आता याच्यावर शिलाई टाकून घेऊ.
जोडून घेतली तरी ते एक शिलाई टाकून घेतली आहे ना अशा पद्धतीने बरोबर फिनिशिंग मध्ये आल्याचं आर्मोल आणि बाईचे. त्याच्यानंतर आता इकडचे पण आपण त्याच पद्धतीने शोल्डर आणि ते जो आर्मोल आणि बाई जोडून घेऊ. इथं त्याचं पण सेंटर जोडून घ्यायचं अगोदर. तर आपण याला आर्मोलच्या साईडने इथं स्लीव्स अटॅच करून घेतले दोन्ही पण आणि स्लीव्स अटॅच झाल्यानंतर याला असं सेंटरला इथं जोडून घ्यायचे दोन्ही आणि सारखे आले का बघायचे एकदा. तर बघा सारखे आले एक छोटी आणि एक मोठी झाली तरी त्या शिलाई टाकून घेऊ शकतो आपण. तर या सारखे आल्या माझ्या आणि त्यानंतर आपण याला असे सरळ शिलाई टाकून घेऊ वरच्या साईडने म्हणजे ब्लाऊजचे धागे निघत नाही त्यामुळे आपण वरच्या साईडने शिलाई टाकून घेणार आहे. तर बघा अशी तर याला वरच्या साईडने शिलाई टाकून घेतली मी दोन्ही साईडने आणि आपण आता आतमधून फोल्ड करू उलट्या साईडने आणि आता मधून शिलाई टाकून घेऊ. ही टाकायची असली तर टाकू शकतो आपण शिलाई नाही तर मग आतमधून टाकलं सगळं तरी पण चालतं. तर आता आपण याला फिटिंगचे आणि शिलाई टाकून घेऊन जे पण आपलं फिटिंगचं ब्लाऊज असेल मापाचं तर ते घ्यायचं आणि त्याच्याने असे मोजून घ्यायचं किती आहे. तर एवढं एक्स्ट्रा आहे आपलं ब्लाऊज तर तेवढं आपल्याला शिलाई म्हणजे दाबायचं आहे त्याला. तर शिलाई त्याच्यानुसार आपण मारून घ्यायची होती. तर आतमधून आपण दोन्ही साईडने शिलाई टाकून घेतलेली येते. तर बघा अशा पद्धतीने आतमधून धागे दिसत नाही आपल्याला. आणि आता शिलाई टाकल्यानंतर पुन्हा आपण ब्लाऊजचं नाव घेऊन बघू. तर बघा फिटिंग झाली आहे माझं थोडंसं एक्स्ट्रा आहे तर मी त्याला फिटिंग करून देणार आहे. पण तुम्हाला अगोदर ब्लाऊजचं लूक दाखवते कसं आलं. तर बघा बाहेरच्या साईडने पण सरळ फिनिशिंग आली ब्लाऊजची. तर आपलं हे ब्लाऊज इथं रेडी झालं आहे आता. तर बघा तर आपलं ब्लाऊज पूर्ण आता शिवून झालं आहे अशा पद्धतीने. कसं आलं आहे ब्लाऊजचं सेट आणि याच्यावरती आपण लेस वगैरे काही लावणार नाही तर याच्यावरती आपण ॲरी वर्क करणार आहे गळ्याला आणि इथं स्लीव्सला पण. त्याच्यामुळे मी लेस काही लावत नाही आणि एक दोरी लावणार आहे मी त्यानंतर थोडे बंद पाठीमागून रेडीमेड बंद आणणार आहे. तर फायनलमध्ये आपलं ब्लाऊज इथं झालेलं आहे. आणि तर घरच्या घरी आपण हे प्रिन्स कट ब्लाऊजचा अगदी थोड्या टायमामध्ये कम्प्लीट केले शिवून. म्हणजे बाहेर आपल्याला भरपूर सारी शिलाई द्यावं लागते. तर आपण घरच्या घरी आपण जर स्वतः शिवलं तर आपण शिवलं असं आपल्याला स्वतःला पण थोडं चांगलं वाटतं आणि बाहेर पैसे पण आपल्याला द्यावं लागत नाही. तर तुम्ही पण असं नक्की ट्राय करून बघा प्रिन्स कट ब्लाऊज किंवा कटोरीचं पण एक व्हिडिओ मी नक्की दाखवेल. तरी सध्या प्रिन्स कट ब्लाऊजचा मी दाखवला आहे. तर तुम्ही पण नक्की असे ब्लाऊज बनवून बघा घरच्या घरी कमी टायमामध्ये आणि आपण घरी बसल्यापेक्षा काहीतरी स्वतः आपण करू शकतो. तर ह्याच ब्लाऊजवरती आपण ॲरी वर्क करणार आहे तर त्याचा पण व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे. तर ॲरी वर्कचा पण व्हिडिओ आपण टाकणार आहे चॅनलवरती. तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखी कोणत्या प्रकारचं काही ब्लाऊज वगैरे तुम्हाला डिझाईन वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया आता अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.